असा का उभा आहेस? वाईट बातमी आहे. यो देवप्पा चांगल्या वाईटाच्या पुढे चालला आहे. बोल. बाळू आला आहे गावात. याला पाचवीलाच पुजला आहे माझ्या. निस्ता आला नाही तर गाजावाजा झाला आहे त्याचा. म्हणजे देवीच्या देवळावर जाऊन बसला होता. लोकांनी वाटलं तो असाच बसला आहे, पण नाही. त्याला चांगलं ठाव हाय म्या देवी आईला हुडीकतो हाय. आणि आता तर मला देवी आईची चाहूल बी लागली आहे. तेव्हा तो तिच्या शिखरावर जाऊन बसला, कारण म्या मध्ये येऊ नये म्हणून. आणि तो पंचन अक्का त्याच्या पुढं पुढं. तो गावात आला तर समजाच एवढा आनंद झाला आहे का विचारू नका. अरे नाचू दे, किती नाचत्यात ते. गाठ माझ्याशी हाय म्हणावं. अहो पण समजासने असं वाटतं आहे का तो बाळू त्यांच्या संग आहे. हे साधं सुधं नाही राहिलं आता. ही लढाई हाय मंगू, लढाई. आणि ह्यात कोणाचा तरी जीव गेल्या बिगार. हे कोड सुटायचं नाही. अहो ते बाप्पा अजून किती लोकांचा जीव घेणार आहेत. आधीच एवढ्या लोकांनी मारला आहे का त्याचा हिशोब नाही. आणि त्यात पुन्हा गोऱ्या सरकारचं राज्य आहे. पकडून फाशी देतात लगेच. मग एक काम कर, त्या गोऱ्या सरकारच्याच कोणाला तरी घेऊन ये इथं. म्या आणि कोण? अहो मला कोकणाच्या बाहेर तरी उभं करताल का? काय बी बोलायला लागलात का? त्यांचं कोणी इकडे येत नाही का? अहो दिस बदलले आहेत देवाप्पा. पोरं शाळात चालले आहेत. लोक पुस्तकं वाचतात. आणि काय नाही तर कीर्तन प्रवचन ऐकतात. ह्या समजा गोष्टीमध्ये कोणाचा भरोसा राहिला नाही आता देवाप्पा. अरे लोकांचं राहू दे. मला ठाव हाय म्या काय हाय ते. तू फक्त एक काम कर, गावात काय घडतं ते हिथं येऊन मला सांग. मग म्या बघितो काय करायचं ते. चल. बाळ्या एवढ्या वेळेला जड गेला आहे पण माघार घेत नाही देवाप्पा. म्या जर ह्याच्या जवळ असंच राहिलो तर आयुष्यात जाईल माझं फोकाफोकी. बाळू आता तुला समधी काम येत असतील ना? लय राबलो आहे बघ. गायसनी आंघोळ घालायच्या, शेण एका ठिकाणी ठेवायचं, गुरासनी चारा पाणी द्यायचं, दळायचं, कुटायचं, लाकडं फोडायची. लय काम केली आहेत बघ. काय विचारू नग. पर बाळू मामा तुम्ही पळून का गेला? म्या पळून नाही गेलो, सांगून गेलो. इथं शेठ जे आलं होतं काय म्हणलं? तुला न्यायला आलं होतं ते. बरं झालं बाबा, म्या कुणकेश्वरला जाऊन आलो होते. एकलाच गेला होता? होय. ह्या नाही वाटलं? आता त्यात भ्यायचं काय? समध्यासनी विचारत वर काढत गेलो. तिकडं कोण होतं तुझं? कशा पायी गेला होतास तिकडं? अंगाची लाई लाई होत होती रागानं. समुद्रात गेल्यावर डोसकं गार झालं. म्हणजे तुम्हाला पोवाई येतो आहे? वय इकडे समधी तुम्हाला उडकत्यात आणि तुम्हाला त्याचं काय नाही. आणि सरळ घरला येता येत नाही वय? आणि देवळाच्या कळसावर का बसला होता? तो देवीचा कळस आहे. देवीला भेटाय ना ग वय. ती झोपली आहे, तिला जागवाय ना ग. आता याचं सुरू झालं. बाळू मामा म्हणून तुम्हाला खुळ म्हणतात. बाळू आता आलास तर गप गुमान राहा, समजलं का? वय आजी किती रडत होती तुमच्या पायी. आता मी आलो आहे. म्या तर काय बी करत नाही. मला देवापाकडे घेऊन जायचं म्हणत होता बा. तुझ्या बाला तर खुळच लागला आहे. आणि सत्य काय बी झालं तरी त्या देवपाकडे जायचं नाही. पण मी काय करू? तू काय बी करू नको. काय करायचं ते मॅच करतो.
महादेवा ययो महालिंगराया, अजून काय काय करायचे म्हणतो प्रपंचासाठी. अय्यो इंद्री, अयो काय झाले? पुढे काय करायचे ठरवले म्हणते मी. अयो ठरव की म्हणतो मी. काय घाई? घाई? अहो घाई म्हणूनच विचारते. पुढे काय करणार ते सांगा. अयो जेवण, मग वाम कुक्षी, आणि मग झोपणार. लंच फर्स्ट. अय्यो अहो, हातातोंडाशी आलेला घास असा जाऊ देणार की काय? अय्यो माझ्या आई असा कसा जाईल म्हणतो मी. अव्वा अप्पा तुला आई म्हणाले. तो बाळू गावात परत आलाय. चार चौघात मला काही बोलता आले नाही, पण एक सांगते, त्या देवप्पा विषयी आता गावात वाईट पसरवलं पाहिजे बघा. अय्यो अय्यो कोणी? कुणी काय? तुम्ही. अय्यो अहो देवप्पाकडे गावातलं कुणी जायला नाही पाहिजे असे फरमान काढा म्हणते मी. अय्यो असंच केलं पाहिजे, असंच केलं पाहिजे. अय्यो आपल्याला धमकी देतो की काय तो देवप्पा? अयो वैजंता, त्या तात्याच देवप्पाने जसे मांजर केले तसे आपले काही केले तर चिमणी, कावळा, पोपट, बुर. ओ तो फिरत असेल इकडे तिकडे तात्या, त्याचं काय? अयो नाही नाही, तात्याचे खरंच मांजर झाले. इंद्री, आधी मी सांगितलेलं करा म्हणते मी. मरू द्या त्या तात्याचं. अयो वैजंता, किती डोकं खातेस. खाणार, खूप खाणार. अहो तुम्ही काही करत नाही ना, मग अजून खाणार. अयो अजून काय करायचं म्हणतो मी. तुमच्याकडून काही होत नाही बघा. आता मीच विचार करू की काय म्हणते. अव्वा तू अगदी गुरुजी सारखं सांगत आहेस. अय्यो गुंडप्पा, तुझी आई माझी गुरुच की रे. अय्यो मी काय म्हणते, आधी त्या बाळूला विश्वासात घ्या आणि आपले काम करून घ्या. आपले पद गेले तर कोण विचारणार? अय्यो अय्यो बसू का? बसू नका, झोपा. अय्यो झोपा. अय्यो अयो चालूच आहे अजून. आहे थांब, मी आज जाऊन खडसावून विचारतो काय चाललं आहे म्हणून. काय म्हणत होता? नाही आतमध्ये काय चालू आहे ते विचाराय येत होतो. अहो माझा भाऊ आला आहे. समधी आतमध्ये आहेत आणि तुम्ही इथं काय बसलाय? आता आतमध्ये तुमचं चालू आहे, आम्ही काय करणार? हा? मग तुम्ही काय बाहेरच आहेसा का? आत येऊन काय करणार आम्ही? हवं तुमच्या आईला तरी समजावून सांगा की. होय, बरं दिसतंय का हे? आपलं जे भांडण आहे ते घरला, हिथं तरी धड वागा की. मग काय बाळूची आरती वावाळायची का आम्ही? अव ते मी आव बाळे, तर घरच्यांना कसं वाटल तुम्ही इथं बाहेर बसलाय ते? ध्यानात येतंय माझ्या, बाळू आल्याचा तुम्हासने आनंद नाही झाला. आमासनी कशाला आनंद होईल? सकाळ धरणं बघतो या बाळ्याला खडसवायचं सोडून कौतिक लावलंय. किती कौतिक करायचं, याला काही मोजमाप आहे का नाही? आम्ही त्याला समजावून सांगणार. पहिल्याच दिवशी मारायचं का काय? ए गंगे, ते जाऊ दे, तुम्ही चूल पेटवा आणि आम्हाला जेवाय घाला जा. सकाळच्याला तर न्याहारी झाली, दूध दिलं. अगं पोटात कुठं गेलं ते बी कळना. समद देते, पर आधी आज चला. तू आहे मोर, आम्ही येऊ. हवं तुम्ही तरी चला की. हेय. थांब. बर चालू द्या तुमचं. भूक लागली की मग यात सांगतेस तुम्हाला. कुठून गायात मारली माझ्या. सत्ते, ए सत्ते, बस इकडं, मदत कर मला.
जीव भांड्यात पडला बघ माझा गंगे. माझ्या बी जीवाला घोर होताच बघ. सासरी होते तर कधी एकदा येते आणि तुम्हासनी भेटते असं झालं होतं. पर बाळूकडे बघितलं का? त्याला त्याचं काय हाय का? अगं एकाच आईच्या पोटातनं जन्माला आल्या ती. त्या बाळूचं समजा वेगळंच आहे. पर आय आता पहिल्यासारखी वागू नगस. त्याला भ्या नाही वाटत कुणाचं. तुझं तरी वाटू दे. माझं आणि ब्या झालं. आता तूच असं म्हणलं म्हणजे झालं. पर आय आता मोहर काय करणार आहेस बाळूच? आता काय करू? नाही म्हणजे बाळू गावात आलाय पर काय तरी नवीनच सुरू झालं आहे बघ. वय मला बी कळतंय ते. आणि तू सांग बाळू गप बसल असं तुला वाटतंय का? नाही म्हणजे बाळू कसा आहे ते तुला बी ठाव आहे. तो काय तरी खोडी काढणारच बघ. म्हणून तुला आधीच सांगून ठेवते. वय आता तर आला हाय त्यो. बघू कसं काय करायचं ते. नाही बा काय बोलला आणि तंटा सुरू झाला तर मला काय बी बोलू नकस. म्हणजे आज परत पहिल्यासारखा तंटा करणार? तुझं बाळू मामा काय साधा आहेत का? बाला राग येईल असं आता तरी त्यानं काय वागू नये असं वाटतंय बघ मला. अगं तू बाला बी समजून घे की. उगा सारखं त्याच्या नावाचं खापर फोडल्याला मला नाही आवडायचं. आय मला लय भूक लागली हाय. तुझ्या हातची भाकर खाया दे. वय तेच करती हाय. ये इकडे ये. मला बी भूक लागली आहे. तुला बी दे. ये तू बी मोरे ये. तव्यावरनं ताटात टाक भाकरी. टोपलीत नग. तुझ्या बिना बाळू. गरम गरम हाय. लय दिवस झाला अशी भाकरीच खाली नाही बघ. मला बघू. वय तुला बी देते. भाकरी सारखीच भाकर आहे. तुला नाही कळायचं ते. घराच्या बाहेर पडलं की आईची किंमत समजते. एवढं फक्त ध्यानात ठेव. सुंदरा आता पडतो बघ वाईच. हवं काय हे? घरात जावई बापू हायत, गंगीची सासू हाय आणि पडता काय? काय सांगू, बाळ्या घरला आला आणि समजा ताण गेला. आता थकलो बघ म्या. हवं असं म्हणून कसं चालेल? अजून लांब लंका गाठायची हाय. नाही आता कटाळलो बघ म्या. असं वाटतंय आता काय बी नग. मला काही कळत नाही का? पण असं म्हणून नाही चालायचं. अजून बाळूला आणि भीमाला लई मोठं करायचं हाय आणि असं थकून नाही चालणार. मी हाय नव तुमच्या संग. किती बी विचार केला तरी बाळ्या असं का हाय हे कोड काय सुटत नाही. अवा पर हा विचार करा की का बाळू दुसरीकडे कुठे गेला नव्हता नव. देवाच्या दारातच जाऊन आला. मग सांगा बरं एक गुन्हे हाय की नाही माझा? तुझं ऐकलं का बराबर वाटतंय. माया जास्त आहे तुझी बाळ्यावर. बाळ्यावर नाही, समद्यांवर माया हाय माझी. माझ्या लेकीवर हाय, नातीवर पण हाय. आणि कुठून बसा बरं आता?
मला तुम्हाला एक सांगायचं आहे. जरा पाठ टेकली का आहेस तुझं? जावई बापू आणि गंगेची सासू यांच्यावर ध्यान ठेवायला पाहिजे. का चोऱ्या करतात का काय? तुमचं बिना समजूनच घेत नाही तुम्ही. डोसक्याला ताप आहेच काहीतरी. वय आणि तुम्हाला ध्यान ठेवायच पाहिजे. सांग. जावई बापू आणि गंगेची सासू नादावली आहेत. सत्यवाला ते देवप्पाकडे घेऊन जायचं म्हणून. याड लागलं का काय त्यास? थांब मी बोलतो. तुम्हासनी बिना कसं सांगू कळत नाही मला. आता बोलून काय होणार आहे का? तंटा होणार मोकार. अरे मग काय करू? सांगते, सत्यवाला आम्ही त्या भूताकडे घेऊन जाऊ द्यायची नाही. तर सबुरीनं. लेक नांती हाय आपली, त्यासनी दुखावून कसं चालत? काय जावई बापू ऐकते आलं, पण सासूबाई ऐकायची नाही. ध्यान ठेवायला लागल. हा बर, मी जाते. तुम्ही पडा पाहिजे. अरे झोप घालवली तू. या काय पडतोय आता? पांडुरंगा, हालसिद्धनाथा, ध्यान असू दे रे बाबा. आय चला आज जाऊ. चल. ए थांब, कोण आहे त्यो? कोण आहे? डोळं फुटला का काय तुझं? अरे त्यो बघ ना, त्यो. अगं हा तर मुंगळू आहे. हा देवप्पाचा माणूस. असं का? थांब थांब. हा मी येतो. मंगळू या की बाहेर. अहो म्या बाहेर आलो समध्यासनी कळल की. समजू द्या की मग. अहो समध्यासनी समजल्यावर मग मी देवप्पाकडे कसं येणार? आता कसं बोललात बरं? तेच सांगाय आलो आहे. देवप्पानं बोललेलं आहे तुम्हासनी. काय सांगता? मग उगाच असंच कोणाला बोलित नाहीत. लय लोक वाट बघतात तेव्हा कुठं भेट होती. वय वय. पण तुमचं नशीब चांगलं आहे बघा. स्वतः देवप्पानं बोलून घेतलं आहे तुम्हासनी. काय काय म्हणत काय होतं देवप्पा? आता ते तुम्ही त्यांचं तोंड नाही का? पण तुमच्यासाठी एकदम चांगली बातमी आहे बघा. अगं आयो होय का? हे कोण माय हाय होय तुमची? हा आहे माझी. हा मग त्यासनी बी घेऊन या संग. पर कुठं आणि कधी यायचं? रातच्याला या. माळरान आहे ना हो, हं. त्याच्या मागच्या बाजूला. वाट बघतो मी. हा हा. पर माझं बी एक काम आहे देवप्पाकडे. ज्यांची कामं असतील ना व समध्यासनी घेऊन या. चाल. समधी कामं करते देवप्पा. बरं येतो मी. हा राम राम. याला पाया काय झालं काय माहित? दाजी, त्या मंगळूशी काय बोलत होता? काय नाही, हेच कसं हाय काय हाय आपलं असंच. त्यांच्यापासून लांब राहा. लांब राहावा म्हणजे? आम्ही काय तुला विचारून बोलायचं का कुणाशी? अगं आय हळू बोल जरा. उगा बॉबाटा न ग. ए मी घाबरत नाही कोणाला. काय झालं जावई बापू? काय नाही, तुम्ही नका ध्यान देऊ. तर आमासनी कुणाशी बोलायचं असेल तर तुम्हासनी विचारून बोलायचं का? अहो असं काय म्हणतायस? विचारा तुमच्या लेकासनी. बाळ्या काय म्हणताय? वा, तो मंगळू आला होता.
आणि दाजी त्याच्याशी बोलत होत